नाश्ता असो किंवा किड्स टिफिन बॉक्स असो, एकदम परफेक्ट अशी ही ब्रेड हाफ मूनची रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आणि हा नाश्ता तुम्हाला खूप आवडणार आहे. असा हा नाश्ता तयार करण्यासाठी ब्रेड आणि आलू पासून बनवलेला, बटाट्यापासून बनवलेला हा नाश्ता तुम्ही सुद्धा बनवा. आणि चीजी चीजी हा नाश्ता तुम्हाला खूप आवडणार आहे. तर चला बनवूया ही रेसिपी. तर सर्वप्रथम आपण याची चटणी पहिले रेडी करणार आहोत. तर अर्धा कांदा इथे मी घेतलेला होता मध्यम साईजचा, 2 हिरवी मिरची, मूठभर कोथिंबीर आणि 3 लसूण पाकळी. यामध्ये आईस क्यूब्स टाकून घेऊया 2 ते 3 आणि याला आपण ग्राइंड करून घेणार आहोत. तर चला आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि ग्राइंड करून घेऊया. 3 बॉइल पोटॅटोज इथे मी घेतलेले आहे, त्याला आपण मॅश करून घेऊया. तर चला आपण बटाट्याला इथे मॅश करून घेणार आहोत. आणि हे बघा सर्व बटाटे इथे मी फोडून घेतलेले आहे. मस्त असं हे बघा काय यामध्ये गाठी राहायला नको म्हणून इथे मी फोडून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये टाकूया जो आपण ग्रीन चटणी रेडी केलेली होती, त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया कांदा. तर एक छोटा कांदा घेतलेला होता बारीक चिरलेला, आणि जो आपण चटणी आता रेडी केलेली होती ती चटणी आपण यामध्ये टाकून घेऊया 1 चमचे. त्याबरोबर मीठ टाकूया आपण यामध्ये चवीनुसार, अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स, आणि मिक्स करून घेऊया. मस्त असं इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बटाट्यामध्ये हे आपल्याला चांगल्या प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं आहे इथे. आणि हे बटाट्यामध्ये मी मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर आता आपण ब्रेडचे तुकडे घेऊया आणि याला आपण गोल शेप मध्ये कापून घेऊया. तर हे बघा ग्लासच्या मदतीने यामधनं मी गोल शेप मध्ये जो ब्रेड आहे ना त्याला कापून घेणार आहे. तर सर्व ब्रेड अशाच प्रकारे मी कापून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे कटर असेल तर तुम्ही कटरचा वापर सुद्धा करू शकता. आणि आता आपण जो बटाट्याचा मसाला रेडी केलेला होता तो मसाला आपण ब्रेड वरती इथे लावून घेऊया. तर मस्त असं बघा मसाला मी ब्रेड वरती लावून घेतलेला आहे. आणि वरचा जो दुसरा ब्रेड असतो ना तो आपण हाताच्या मदतीने प्रेस करून घेऊया आणि चिपकवून घेऊया, कारण बटाटा आहे ना तर ब्रेड मस्त असा चिपकेल. तर हे सर्वच आपण अशाच प्रकारे रेडी करून घेऊया. तर हा बटाट्याचा मसाला आपण एका ब्रेड वरती लावून घेऊया आणि दुसरा ब्रेड आपण त्यावरती लावून घेऊया. तर मस्त असं बघा बटाट्याचा मसाला लावून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण लावून घेऊया चीज. तर इथे मी एक नॉर्मल तयार केलेला होता, एक चीज वाला तयार केलेला आहे. तर इथे मी घेतलेला आहे अमूलचा डायस चीज. मोझरेला आणि चेड्डर हे मिक्स असते यामध्ये. त्यानंतर आपण परत वरती जो बटाट्याचा मसाला होता तो बटाट्याचा मसाला इथे मी लावून घेणार आहे. तर हा बटाट्याचा परत मसाला बघा मी चीज वरती लावून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये ठेवूया दुसरा ब्रेडचा पीस आणि हाताच्या मदतीने मस्त असं चिपकवून घेऊया. तर तुम्हाला जर चीज वाला आवडत असेल तर अशा प्रकारे तुम्ही चीज वाला सुद्धा रेडी करू शकता. हे बघा मस्त असं मी इथे लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण याला आता बटर टाकून मस्त असं फ्राय करून घेणार आहोत. तर चला थोडंसं पॅन मध्ये आपण इथे बटर लावून घेऊया आणि आपण हे ब्रेड ठेवूया यावरती. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या ब्रेडला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे मी 4 ब्रेड रेडी केलेले होते, ते 4 ब्रेड अशाच प्रकारे मी ठेवत आहे. तर वरतून अजून ब्रेड आपण जे बटर आहे ना ते आपण दुसऱ्या साईडला वरून इथे लावून घेऊया बटर. आणि एका साईडला लो फ्लेम वरती आपल्याला करायचं आहे, म्हणजे एकदम क्रिस्पी असे आपले जे ब्रेड आहे ना ते होतील. आणि अशा प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ब्रेडला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने मस्त असं हे बघा सोनेरी रंग येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला करायचं आहे. आणि हे बघा मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत हे. तर आता आपण याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये. तर दोन्ही साईडने एकदम क्रिस्पी झालेले आहेत तेव्हा आपण याला काढून घेऊया प्लेटमध्ये. आणि दिसायला बघा किती छान दिसत आहे हे. तर चला सर्वच आपण अशाच प्रकारे जे आहेत ना ते रेडी करून घेऊया आणि त्यानंतर आपण याला कट करून घेऊया. एकदम वरून क्रिस्पी झालेले आहेत आणि खाण्यामध्ये एकदम जबरदस्त असा हा नाश्ता आहे. तर चला मधून आपण इथे कट करून घेऊया. आणि हे बघा जे चीज आणि बटाट्याचा मसाला आपण लावून घेतला होता तो किती जबरदस्त झालेला आहे. आता आपल्याला याला अजून सजवायचं आहे. आणि जे किड्स असतात ना त्यांना खूप आवडतो अशा प्रकारचा हा नाश्ता, किंवा तुम्ही लंच बॉक्स मध्ये सुद्धा देऊ शकता. तर सर्व बघा मी अशा प्रकारे सेमी सर्कल मध्ये कट करून घेतलेलं आहे. तर आता याच्या वरच्या साईडला आपण थोडंसं सॉस लावून घेऊया. आणि सॉस लावल्यानंतर आपण बारीक शेव जी असते ना ती आपण लावून घेणार आहोत. आणि हा आपला जबरदस्त असा नाश्ता किंवा
किड्सचा टिफिन बॉक्स तुमचा रेडी होईल। हे बघा, खाण्यामध्ये एकदम जबरदस्त असा आणि बनवण्यामध्ये पण सुद्धा खूप सोपं आहे आणि तेलामध्ये फ्राय करायची बिलकुल गरज नाही आहे। अशाच प्रकारे बनवा क्रिस्पी क्रिस्पी असा हा नाश्ता। तर हे बघा, सर्व अशाच प्रकारे मी तयार करून घेतलेला आहे। तर तुम्हाला आजची ही नाश्त्याची रेसिपी किंवा किड्स टिफिन बॉक्सची रेसिपी जरूर आवडली असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि गरमागरम हा नाश्ता तुम्ही सॉस किंवा चटणी बरोबर सर्व करा। हे बघा, एकदम जबरदस्त असा आपला हा बटाटा आणि ब्रेड पासून तयार झालेला हा नाश्ता।